नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम.एस. सेट महाराष्ट्र राज्य सेट परीक्षेमधला टॉपिक्स संप्रेषण कम्युनिकेशन या टॉपिक्स वरती महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये प्रश्न 3 ते 4 प्रश्न जे आहेत ते विचारण्यात येतात। तर त्यामुळे या संप्रेषण कम्युनिकेशन टॉपिक्स वरती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये 50 प्रश्नांचा सराव पाहणार आहे। प्रत्येक पेज 5-5 प्रश्नांसाठी आहे। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 10 मार्क्स 15 मिनिट आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहे। त्यामुळे अशा पद्धतीने जे प्रश्न आहे ते सराव प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये आज पाहिजे, कारण की पुढच्या महिन्यामध्ये सेट परीक्षा आहे आणि वेळ खूप कमी आहे। त्यामुळे आता जेवढा अभ्यास झालाय, ज्यांचा झाला नसेल त्यांनी अभ्यास करत राहा, ज्यांचा झाला असेल जास्त त्यांनी सराव करण्यावर जास्त भर द्या, कारण की पेपर सोडवा, सॉल्व करा, नवीन जुनीवाले पेपर जे झालेले आहे त्यानंतर नोट्स वगैरे आहेत पुन्हा रिपेअर करा, नोट्स काढल्या जर असेल तुम्ही सर्वांनी तर त्याचं रिव्हिजन करा। सुरुवात करूयात आपण पहिल्या प्रश्नांपासून। ओके, नवीन जर असाल चॅनलवर आपल्या तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला असे इम्पॉर्टंट जे व्हिडिओ आहे सराव प्रश्न आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहता येणार आहे। सुरुवात करूया आपण आता प्रश्न क्रमांक पहिल्यापासून। पहिला प्रश्न आहे, संप्रेषणाची प्रक्रिया कोणत्या घटकाने सुरू होते? यामध्ये पर्याय दिलेले आहे, त्याने तू उत्तर दिले आहे आणि त्या उत्तराचं स्पष्टीकरण सुद्धा इथे दिलेलं आहे। प्रश्न आहे पहिला, संप्रेषणाची प्रक्रिया कोणत्या घटकाने सुरू होते? पर्याय हे ए प्रतिसाद, बी संदेश, सी माध्यम, डी प्राप्तकर्ता। तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संदेश। संदेश संप्रेषणाची प्रक्रिया संदेशापासून सुरू होते आणि प्रेषक आपला विचार, माहिती किंवा भावना संदेशाच्या रूपाने मांडतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते माध्यम लेखी संप्रेषणाचे उदाहरण आहे? पर्याय ए दूरध्वनी संभाषण, बी ईमेल, सी रेडिओ प्रसारण, डी दूरचित्रवाणी। हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी ईमेल। ईमेल हे लेखी संप्रेषणाचे आधुनिक उदाहरण आहे। लेखी संप्रेषणाचे आधुनिक उदाहरण आहे ईमेल। बाकीची सर्व मौखिक किंवा दृश्य श्राव्य माध्यमे आहेत, जसं दूरध्वनी संभाषण, रेडिओ संभाषण प्रसारण आणि दूरचित्रवाणी हे जे आहे ते हे मौखिक आहे, हे दृश्य श्राव्य आहे। पण जे ईमेल आहे ते ईमेल आपण लिहून पाठवतो, लेखी टाईप करून पाठवतो, त्यामुळे ईमेल हे लेखी संप्रेषणाचे आधुनिक उदाहरण आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, संप्रेषणातील प्रतिसाद या घटकाचे मुख्य कार्य काय आहे? पर्याय ए संदेश तयार करणे, बी संदेश प्रसारित करणे, सी संदेश समजला गेला का ते तपासणे, डी माध्यम निवडणे। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी संदेश समजला गेला का ते तपासणे। संदेश समजला गेला का ते तपासणे। प्रतिसादामुळे प्रेषकाला कळते की संदेश प्राप्तकर्त्याला समजला का आणि त्यानुसार पुढील संप्रेषणात सुधारणा करता येते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती गोष्ट संप्रेषणातील अडथळा बॅरियर मानली जाते? पर्याय स्पष्ट भाषा, बी शारीरिक भाषा, सी आवाजातील अडथळे, डी तांत्रिक साधने। या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी आवाजातील अडथळे। आवाजातील अडथळे, आवाजातील अडथळे, भाषेतील अडचणी, पूर्वग्रह इत्यादी गोष्टी संप्रेषणात अडथळा निर्माण करतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते अनौपचारिक संप्रेषणाचे उदाहरण आहे? पर्याय ए कार्यालयीन परिपत्रक, बी मित्रांशी गप्पा, सी शासन आदेश, डी नोटीस बोर्डावरील सूचना। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी मित्रांशी गप्पा। मित्रांशी होणारी औपचारिक चर्चा ही अनौपचारिक संप्रेषणाचे उदाहरण आहे। कार्यालयीन परिपत्रक, शासन आदेश व नोटीस या औपचारिक संप्रेषणाची उदाहरणे आहेत, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6वा, प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता संप्रेषणाचा औपचारिक मार्ग फॉर्मल चॅनल आहे? पर्याय हे कानगोष्ठी, बी गटचर्चा, सी कार्यालयीन परिपत्रक, सी अफवा।
या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी कार्यालयीन परिपत्रक. आदेश, परिपत्रके, अहवाल, अधिकृत पत्रव्यवहार यासारखे माध्यम औपचारिक मार्गाने केलेल्या संप्रेषणात येतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 प्रेषकाकडून प्राप्तकर्त्याकडे संदेश पोहोचण्याची संपूर्ण प्रक्रिया काय म्हणून ओळखली जाते? पर्याय संवाद, बी अभिप्रेरणा, सी संप्रेषण, डी समन्वय. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी संप्रेषण. प्रेषक, संदेश, माध्यम, प्राप्तकर्ता आणि प्रतिसाद या सर्व घटकांची परस्पर क्रिया म्हणजे संपूर्ण संप्रेषण क्रिया म्हटल्या जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणता संप्रेषणातील गैरशाब्दिक घटक आहे? पर्यायी अहवाल, बी ईमेल, सी चेहऱ्यावरील भाव, डी लेखी सूचना. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी चेहऱ्यावरील भाव. प्रश्न विचारण्यात गैरशाब्दिक, शब्दाने न सांगता गैरशाब्दिक. तर गैरशाब्दिक म्हणजे काय? चेहऱ्यावरील भाव, हातवारे करणे, चेहऱ्यावरील भाव म्हणजे जसं आपण एखादी नजरेनं कधी कधी दुसऱ्याला सांगते डोळा मारून आपण हे करतो, कधी असं म्हणतो. तर म्हणजे हा म्हणजे हातवारे वगैरे किंवा जे चेहऱ्यावरील भाव देऊन जे आहेत आपण दुसऱ्याला खुणांच्या माध्यमातून जे आहे ते त्यांना समजायचा प्रयत्न करतो एक प्रकारचा. त्यानंतर डोळ्याचा संपर्क, डोळे मारून, त्यानंतर उभे राहण्याची पद्धत, चेहऱ्यावरील चढ उतार इत्यादी गैरशाब्दिक संप्रेषणाचे घटक आहेत. अहवाल लेखी आहे, ईमेल सुद्धा लेखी आहे, लेखी सूचना सुद्धा लेखी आहे. त्यामुळे हे तीनही जे आहे ते शब्दाने सांगता येत नाही, पण चेहऱ्यावरील भाव जे आहेत हे शब्दाने न सांगताही दुसऱ्या व्यक्तीला आपण संदेश पाठवण्याचं काम करतो, त्यालाच आपण चेहऱ्यावरील भाव असं म्हणतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 सक्रिय ऐकणे, ऍक्टिव्ह लिसनिंग या संप्रेषण कौशल्याचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय लगेच उत्तर, बी संदेश पाठ करणे, सी संप्रेषणाचे मनने पूर्णपणे समजून घेणे, डी हे दस्तऐवज तयार करणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी प्रेषकाचे मनने पूर्णपणे समजून घेणे. प्रेक्षकाचे म्हणणे पूर्णपणे समजून घेणे. सक्रिय ऐकण्यात एकाग्रतेने ऐकणे, समजून घेणे, प्रश्न विचारणे आणि योग्य प्रतिसाद देणे हे उद्दिष्ट असते. कशाचे? तर या ऍक्शन लिसनिंगचे, संप्रेषण कौशल्याचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न खालीलपैकी कोणती गोष्ट प्रभावी संप्रेषणासाठी सर्वात महत्वाची आहे? पर्याय हे संदेशाची लांबी, बी माध्यमाची किंमत, सी स्पष्टता, डी आहे तांत्रिक शब्दांचा वापर. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी स्पष्टता. संदेश स्पष्ट, सोपा आणि समजण्यास सुलभ असेल तर प्रभावी संप्रेषण जे आहे ते साध्य होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणता घटक प्रभावी संप्रेषणासाठी प्रतिसाद फीडबॅक म्हणून कार्य करतो? पर्याय संदेश पाठवणे, बी संदेश ग्रहण करणे, सी प्रतिसाद देणे, डी संदेशाचे कोडीकरण. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी प्रतिसाद देणे. प्रतिसाद हा प्रेषकाला संदेश समजला का नाही हे जाणून घेण्यास मदत करतो, त्यामुळे संप्रेषण प्रक्रियेतील फीडबॅक घटक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी संप्रेषणातील कोड म्हणजे काय? कोड म्हणजे काय? पर्यायी माहिती देण्याची पद्धत, बी संदेश पाठवण्याचे साधन, सी प्रतीक, भाषा, संकेत यांची प्रणाली, डी आहे संदेश समजण्याची प्रक्रिया. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर आहे प्रतीक, भाषा आणि संकेत यांची प्रणाली. कोड म्हणजे संदेश तयार करण्यासाठी वापरली जाणारी भाषा, चिन्हे, संकेत किंवा प्रतीकांची व्यवस्थित प्रणाली अंतर्गत येणारी ही कोड पद्धती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती अडथळा बॅरियर औपचारिक संप्रेषणात कमी प्रमाणात आढळते? पर्याय हे व्यक्तिनिष्ठ पूर्वग्रह, बी संस्थात्मक नियम, सी अपुरी माहिती, डी पदसोपान रचना. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संस्थात्मक नियम. संस्थात्मक नियम औपचारिक संप्रेषण संस्थात्मक नियम व प्रक्रियांच्या आधारे होत असल्याने ते अधिक स्पष्ट व संरक्षित असते, त्यामुळे अडथळे तुलनेने कमी असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणता घटक अनौपचारिक संप्रेषणाचे वैशिष्ट्य दर्शवतो?
पर्याय ही निश्चित मार्गाने होणारे संप्रेषण, बी वैयक्तिक संबंधावर आधारित संप्रेषण, सी लिखित दस्तऐवजाद्वारे संप्रेषण आणि डी वरिष्ठांकडून कनिष्ठाकडे संप्रेषण. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी वैयक्तिक संबंधावर आधारित संप्रेषण. औपचारिक संप्रेषण हे मैत्री, विश्वास आणि वैयक्तिक संबंधावर आधारित असते. यात निश्चित मार्ग किंवा नियम नसतात. त्यानंतर प्रश्न 15वा, खालीलपैकी प्रभावी संप्रेषणासाठी सर्वाधिक महत्वाचा घटक कोणता आहे? पर्याय तांत्रिक साधने, बी संदेशाची स्पष्टता, सी प्रेषकाची प्रतिष्ठा, डी आहे प्राप्तकर्त्याची संख्या. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संदेशाची स्पष्टता. संदेश स्पष्ट, संक्षिप्त आणि समजण्यास सोपा असेल तरच तो प्रभावीपणे प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचतो व अपेक्षित परिणाम साध्य होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी द्विमार्गी संप्रेषण टू वे कम्युनिकेशन म्हणजे काय? पर्याय फक्त आदेश देणे, बी एकतर्फी माहिती पोहोचवणे, सी माहितीची देवाणघेवाण, डी अफवा पसरवणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी माहितीची देवाण आणि घेवाण जे आहे ते आहे. द्विमार्गी संप्रेषणात पाठवणारा व प्राप्त करणारा यांच्यात परस्पर माहितीची देवाणघेवाण होते. यात अभिप्राय मिळवण्याची शक्यता असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, संप्रेषण प्रक्रियेतील प्रेषक सेंडर ची भूमिका काय असते? चार पर्याय दिलेले आहे. पर्याय ए संदेश प्राप्त करणे, बी संदेश तयार करणे व पाठवणे, सी अभिप्राय देणे, डी संदेशाचा अर्थ लावणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संदेश तयार करणे व पाठवणे. प्रेषक संप्रेषणाचा प्रारंभ करता असतो, तो संदेशाची योजना करतो आणि तयार करतो व तो प्रेषकाच्या माध्यमातून प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचवतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, संप्रेषणात गैरसमज मिसकम्युनिकेशन होण्याचे प्रमुख कारण कोणते आहे? पर्याय संदेश स्पष्ट संदेश, बी अयोग्य भाषा, सी प्रभावी अभिप्राय, डी योग्य माध्यमाची निवड. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी अयोग्य भाषा. अयोग्य, अवघड आणि अस्पष्ट भाषेचा वापर केल्यास संदेशाचा अर्थ चुकीचा लागतो व गैरसमज होऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणते माध्यम लेखी संप्रेषणाचे उदाहरण आहे? पर्याय आहे दूरध्वनी संभाषण, बी ईमेल, सी दूरचित्रवाणी बातमी, डी समोरासमोर चर्चा. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी ईमेल. ईमेल हे लिखित स्वरूपात असते, प्रेषकाकडून लेखी संदेश स्वरूपात पाठवले जाते. प्रश्न क्रमांक 20, संप्रेषण प्रक्रियेतील अभिप्राय फीडबॅक म्हणजे काय? पर्याय संदेश पाठवण्याची क्रिया, बी प्राप्तकर्त्याची प्रतिक्रिया, सी संदेशाचा शेवट, डी माध्यमाची निवड. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी प्राप्तकर्त्याची प्रतिक्रिया. प्राप्तकर्त्याची प्रतिक्रिया. अभिप्राय म्हणजे प्राप्तकर्ता संदेश समजला की नाही, प्राप्तकर्त्याला संदेश समजला की नाही याबाबतची प्रतिक्रिया प्रेषकाला परत देतो, त्यामुळे प्रेषक अधिक प्रभावी होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणते संप्रेषण एकमार्गी संप्रेषण वन वे कम्युनिकेशनचे उदाहरण आहे? पर्यायी वर्गात शिक्षक व्याख्यान देणे, बी विद्यार्थ्यांमध्ये गटचर्चा होणे, सी दोन मित्रांमध्ये संवाद होणे, सी मुलाखतीतील प्रश्नोत्तरे. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए वर्गातील शिक्षक व्याख्यान देणे. वर्गातील शिक्षक व्याख्यान देणे. शिक्षक विद्यार्थ्यांना माहिती देतात पण विद्यार्थी तात्काळ प्रतिसाद देत नाही, हे एकमार्गी संप्रेषणाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 22, संप्रेषण प्रक्रियेत संदेशाचे सांकेतिकीकरण इनकोडिंग म्हणजे काय? पर्याय संदेश प्राप्त करणे, बी संदेश पाठवण्यासाठी संकेतांचे रूपांतर करणे, सी संदेशाचा अर्थ लावणे, डी संदेशाची प्रतिक्रिया देणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संदेश पाठवण्यासाठी संकेतांचे रूपांतर करणे. प्रेषक जेव्हा आपल्या विचारांना भाषिक, अवांछित किंवा सांकेतिक स्वरूपात रूपांतरित करतो तेव्हा त्याला सांकेतिकीकरण म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणती अवांछित संप्रेषणाची नॉन व्हर्बल कम्युनिकेशन पद्धत आहे? पर्याय अहवाल लेखन, बी फोनवर बोलणे, सी हातवारे करणे, डी ईमेल पाठवणे. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी हातवारे करणे. हातवारे करणे. हावभाव, चेहऱ्यावरील भाव,
हातवारे, उभी राहण्याची पद्धत, डोळ्यांचा संपर्क इत्यादी अवांछित संप्रेषणाची पद्धती आहे. त्यालाच आपण हातवारे किंवा जे हावभाव पद्धतीने समजून सांगतो त्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे हे उदाहरणे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, संप्रेषणातील संदर्भ कंटेक्स्ट या घटकाचे मुख्य कार्य काय आहे? पर्याय ए संदेश पाठवणे, बी संदेशाचा अर्थ निश्चित करणे, सी संदेश पाठवणे, डी आहे प्रतिसाद देणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी संदेशाचा अर्थ निश्चित करणे. संदेशाचा अर्थ निश्चित करणे. संदर्भ म्हणजे वेळ, ठिकाण, परिस्थिती, पार्श्वभूमी हा घटक संदेशाचा अर्थ समजण्यास मदत करतो. प्रश्न क्रमांक 25, संप्रेषण प्रक्रियेत गैरसमज मिस अंडरस्टँडिंग निर्माण होण्याचे प्रमुख कारण काय असते? पर्याय स्पष्ट व सोपा संदेश, बी अपुरी माहिती व चुकीचा अर्थ लावणे, सी योग्य माध्यमाचा वापर, डी आहे प्रभावी प्रतिक्रिया. या चारही पर्यंतपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी अपुरी माहिती आणि चुकीचा अर्थ लावणे. माहिती अपुरी, अस्पष्ट किंवा चुकीच्या प्रकारे समजली गेल्यास गैरसमज निर्माण होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणता संप्रेषणातील अडथळा बॅरियर भावनिक अडथळ्याशी संबंधित आहे? पर्याय भाषिक अडथळा, बी सांस्कृतिक अडथळा, सी पूर्वग्रह व मानसिकता, डी तांत्रिक अडथळा. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी पूर्वग्रह व मानसिकता. पूर्वग्रह आवड निवड, मतभेद, भीती, न्यूनगंड इत्यादी भावनिक घटकांमुळे संदेशाचा अर्थ विपरीत होतो. हा अडथळा भावनिक अडथळा आहे. प्रश्न क्रमांक 27, संप्रेषण प्रक्रियेत माध्यमाची निवड चॉईस ऑफ मीडियम कोणत्या घटकावर अवलंबून असते? पर्याय प्रेक्षकांची संख्या, बी संदेशाचा प्रकार, सी संदेश पोहोचवण्याचा कालावधी, डी आहे वरील सर्व. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व. माध्यमाची निवड प्रेक्षकांची संख्या, संदेशाचा प्रकार, कालावधी, खर्च, तत्काळता आणि उपलब्धता यावर अवलंबून असते. म्हणून सर्व घटक हे महत्वाचे आहे संप्रेषण प्रक्रियेमध्ये, म्हणजे माध्यमाची निवड चॉईस ऑफ मीडियम या घटकांवरती आधारित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, संप्रेषणातील प्रतिसाद रिस्पॉन्स हा घटक कोणत्या टप्प्यात येतो? पर्याय ए संदेशीकरण, बी संदेशाचा प्रसार, सी संदेश ग्रहण, डी अभिप्राय. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अभिप्राय. प्रतिसाद हा अभिप्राय फीडबॅक टप्प्याचा भाग आहे. संदेश प्राप्त झाल्यानंतर प्रेक्षकाकडून मिळणाऱ्या प्रतिसादाला अभिप्राय म्हणतात. 29वा प्रश्न पहा, संप्रेषणातील अर्थाची विकृती रिटर्शन्स ऑफ मिनिंग कोणत्या कारणामुळे होते? पर्याय हे योग्य माध्यमाचा उपयोग, बी स्पष्ट व संक्षिप्त संदेश, सी चुकीचे आकलन किंवा गृहीतके, डी वेळेवर अभिप्राय मिळणे. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी चुकीचे आकलन किंवा गृहीतके. संदेशाचा अर्थ प्रेक्षकाने चुकीचे समजणे, स्वतःचे गृहीत अर्थ लावणे, कल्पना करणे यामुळे अर्थांची विकृती होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणता घटक संप्रेषण अधिक प्रभावी बनविण्यास सर्वाधिक मदत करतो? पर्याय ही लांब व जटिल संदेश, बी एकतर्फी संदेश, सी द्विमार्गी संवाद व अभिप्राय, डी अस्पष्ट भाषेचा उपयोग. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं ऑप्शन नंबर सी द्विमार्गी संवाद व अभिप्राय. द्विमार्गी संवाद आणि अभिप्राय. द्विमार्गी संवादामुळे समज गैरसमज दूर होतात, अभिप्राय मिळतो आणि संदेशाची प्रभावी देवाणघेवाण होते. त्यामुळे संप्रेषण अधिक यशस्वी होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31, संप्रेषण प्रक्रियेत प्रतीक सिम्बॉलची भूमिका काय असते? पर्याय संदेश तयार करणे, बी संदेशाचा अर्थ लावणे, सी संदेशाचे प्रतिनिधित्व करणे, डी संदेश पाठवणे. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी संदेशाचे प्रतिनिधित्व करणे. प्रतीक हे शब्द, चिन्ह, हावभाव, रंग, आकृती इत्यादी स्वरूपात असतात. हे प्रतीक संदेशाचे प्रतिनिधित्व करतात व अर्थ पोहोचवण्यास मदत करतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 32वा, संप्रेषण प्रक्रियेत चॅनेलची निवड सिलेक्शन्स ऑफ चॅनल्स कोणावर अवलंबून असते? पर्याय हे फक्त प्रेक्षकावर, बी फक्त प्राप्तकर्त्यावर, सी संप्रेषणाच्या स्वरूपावर, डी वरील सर्वांवर. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्वांवर. चॅनेलची निवड
प्राप्तकर्ता, संदेशाचे स्वरूप, परिस्थिती, कालावधी, त्यानंतर खर्च, तात्काळता इत्यादी घटकांवर अवलंबून असते. त्यानंतर प्रश्न 33 पहा, खालीलपैकी कोणता घटक संप्रेषणात अर्थपूर्णता मिनिंगफुलनेस सुनिश्चित करतो? पर्याय योग्य शब्दांची निवड, बी योग्य माध्यमाची निवड, सी श्रोत्यांच्या गरजा समजणे, डी वरील सर्व. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व. अर्थपूर्ण संप्रेषणासाठी योग्य शब्दाची निवड, योग्य माध्यमाची निवड आणि श्रोत्यांच्या गरजा समजणे हे घटक महत्वाचे आहे. सर्व घटक महत्वाचे आहे. त्यानंतर प्रश्न 34 पहा, संप्रेषणातील संदेशाची स्पष्टता क्लिअरिटी ऑफ मेसेज का आवश्यक आहे? पर्याय संदेश आकर्षक दिसण्यासाठी, बी संदेशाचा अर्थ सहज समजण्यासाठी, सी संदेश लहान करण्यासाठी आणि डी हा वेळ वाचवण्यासाठी. तर चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संदेशाचा अर्थ सहज समजण्यासाठी. संदेशाचा अर्थ सहज समजण्यासाठी. संदेश स्पष्ट असल्यास प्राप्तकर्त्याला अर्थ अचूक सहज समजतो, त्यामुळे गैरसमज कमी होतात व प्रभावी संप्रेषण साध्य होते. त्यानंतर 35 प्रश्न पहा, प्रभावी संप्रेषणासाठी सहानुभूती, सिंपती जे आहे हे महत्व जे आहे हे काय आहे? तर पर्याय आहे संदेश लवकर पाठवण्यासाठी, बी प्राप्तकर्त्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्यात मदत, सी खर्च कमी करण्यासाठी, डी तांत्रिक ज्ञान वाढवण्यासाठी. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचा ऑप्शन बी प्राप्तकर्त्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्यास मदत. प्राप्तकर्त्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्यास मदत ही प्रभावी संप्रेषणाची सहानुभूतीचे महत्वाचं काम आहे. तर बघा, सहानुभूतीमुळे प्रेक्षकाला प्राप्तकर्त्याच्या भावना, गरजा व समस्यांची जाणीव होते, त्यामुळे संदेश अधिक प्रभावी ठरतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 पहा. प्रश्न क्रमांक 36, संप्रेषण प्रक्रियेत संदेशाचा प्रवाह हा साधारणतः कोणत्या दिशेने होतो? पर्याय हे प्राप्तकर्ता ते प्रेषक, बी श्रोता ते प्राप्तकर्ता, सी दोन्ही बाजूंनी एकाच वेळी, डी परिस्थितीनुसार बदलतो. तर चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी श्रोता ते प्राप्तकर्ता. स्रोत ते प्राप्तकर्ता. संप्रेषणाचा मूलभूत प्रवाह स्त्रोत प्रेषक कडून संदेश तयार होतो व तो माध्यमांद्वारे प्राप्तकर्त्याकडे पोहोचवतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणता घटक प्रभावी मौखिक संप्रेषणासाठी सर्वात महत्वाचा आहे? पर्याय हे वेगवान बोलणे, बी आहे योग्य आवाजाचा चढ उतार, सी तांत्रिक शब्दांचा जास्त वापर, डी आहे लांब गुंतागुंतीची वाक्य बोलणे. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी योग्य आवाजाचा चढ उतार. आवाजाचा चढ उतार, स्पष्ट उच्चार व योग्य थांबे यामुळे मौखिक संदेश अधिक प्रभावी समजण्यास सोपे होतो. त्यानंतर 38 प्रश्न पाहूया. अप्रभावी संप्रेषणामुळे संस्थेमध्ये कोणता तोटा संभवतो? पर्याय आहे वेळ व संसाधनांची बचत, बी गैरसमज व कार्यातील चुका वाढतात, सी आहे निर्णय प्रक्रिया वेगवान होते, डी आहे कर्मचारी संतुष्टी वाढते. त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गैरसमज व कार्याची चुका वाढतात. अप्रभावी संप्रेषणामुळे गैरसमज, चुकीचे निर्णय, कामातील विलंब, उत्पादन क्षमता कमी होणे यासारखे तोटे होतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, लेखी संप्रेषणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य कोणते? पर्याय तात्काळ प्रतिसाद मिळतो, बी कायमस्वरूपी नोंदी उपलब्ध राहतात, सी भावनिक प्रभाव अधिक असतो, डी खर्च कमी येतो. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी कायमस्वरूपी नोंदी उपलब्ध राहतात. लेखी संप्रेषणाची नोंद दस्तऐवजाच्या स्वरूपात उपलब्ध राहते व आवश्यकतेनुसार वापरता येते, हे त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. 40वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता घटक डिजिटल संप्रेषणचे उदाहरण आहे? पर्याय आहे पत्रव्यवहार, बी ईमेल, सी दूरदर्शनवरील भाषण, डी आहे सूचना फलक. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी ईमेल. ईमेल, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इत्यादी साधने हे डिजिटल संप्रेषणाची उदाहरणे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 पाहूया. संप्रेषण प्रक्रियेत विश्वासार्हता चे महत्व काय आहे? पर्याय संदेश जलद पोहोचवण्यास मदत होते, बी संदेशावर विश्वास निर्माण होतो, सी खर्च कमी होतो आणि डी आहे संदेश लहान होतो. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संदेशावर विश्वास निर्माण होतो. संदेशावर विश्वास निर्माण होतो. संदेशाचा स्रोत विश्वासार्ह असल्यास प्रेक्षकांचा त्या संदेशावर विश्वास बसतो व संप्रेषण प्रभावी होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक
42वा पहा, महत्वाचे प्रश्न आहे, काळजीपूर्वक पहा, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता घटक संप्रेषणातील शोर नॉईस म्हणून ओळखला जातो? पर्याय स्पष्ट भाषा, बी अवांछित आवाज, सी अचूक माहिती, डी आहे योग्य माध्यम. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी अवांछित आवाज. अवांछित आवाज, गोंधळ, व्यत्यय इत्यादीमुळे संदेशाच्या ग्रहणात अडथळा निर्माण होतो, याला शोर असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 पहा, संप्रेषण प्रक्रियेत कोड म्हणजे काय? पर्यायी संदेश पाठवण्याचे तंत्र, बी संदेशाची भाषा सांकेतिक प्रणाली, सी प्रतिसाद देण्याची पद्धत, डी माध्यमाची निवड. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संदेशाची भाषा आणि सांकेतिक प्रणाली. संदेशाची भाषा आणि सांकेतिक प्रणाली. कोड म्हणजे संदेशाला अर्थ देण्यासाठी वापरली जाणारी भाषा, चिन्हे, संकेत आणि सांकेतिक प्रणाली होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 पहा, संप्रेषणात भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स कोणत्या प्रकारे मदत करते? पर्याय संदेश लहान ठेवण्यास, बी नातेसंबंध सुधारण्यास, सी खर्च कमी करण्यास, डी माहिती साठविण्यास. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी नातेसंबंध सुधारण्यास. भावनिक बुद्धिमत्ता व्यक्तीला इतरांच्या भावना समजून घेण्यास व योग्य प्रतिक्रिया देण्यास मदत करते, ज्यामुळे नातेसंबंध सुधारतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 पहा, संप्रेषण प्रक्रियेत फॉलो अप चे उद्दिष्ट काय असते? पर्याय आहे नवीन संदेश पाठवणे, बी आधीच्या संदेशाची पडताळणी करणे, सी माध्यम बदलणे, डी आहे खर्च वाढवणे. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी आधीच्या संदेशाची पडताळणी करणे. फॉलोअप म्हणजे संदेश प्राप्त झाला आहे का, समजला आहे का व त्यावर योग्य कृती झाली का याची खात्री करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 पहा, खालीलपैकी कोणता घटक संप्रेषणातील अभिप्रायाचा लाभ दर्शवतो? पर्याय आहे संदेशाची लांबी कमी करणे, बी संदेश सुधारण्यास मदत करणे, सी खर्च वाढवणे, डी माध्यम बदलणे. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संदेश सुधारण्यास मदत करणे. अभिप्रायामुळे संदेशातील चुका, गैरसमज ओळखता येतात व संप्रेषण अधिक प्रभावी करण्यास मदत होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 पाहूया. प्रश्न क्रमांक 47, संप्रेषण प्रक्रियेत फिल्टरिंग म्हणजे काय? पर्याय आहे संदेश पाठवणे, बी संदेशाची निवड व गाळणी करणे, सी त्वरित उत्तर देणे, डी आहे संदेश संग्रहित करणे. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संदेशाची निवड आणि गाळणी करणे. फिल्टरिंग म्हणजे माहितीचा प्रचंड साठा असताना त्यातील केवळ आवश्यक व उपयुक्त माहितीची निवड करून ग्रहण करणे आणि त्यामुळे संदेश प्रभावीपणे समजतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 पहा, खालीलपैकी कोणता घटक संदेशाचे स्वरूप ठरवितो? पर्याय संदेश पाठवण्याची स्थिती, बी आहे प्राप्तकर्त्याची पार्श्वभूमी, सी संदेशाचा उद्देश आणि डी आहे वरील सर्व. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व. संदेशाचे स्वरूप, पाठवण्याची स्थिती, प्राप्तकर्त्याची पार्श्वभूमी व संदेशाचा उद्देश या सर्व घटकांवर अवलंबून असते. हे घटक मिळून संदेश कसा तयार करायचा हे ठरवतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 39, संप्रेषण प्रक्रियेत रिडंडन्सीचे मुख्य कारण काय आहे? संप्रेषण प्रक्रियेत रिडंडन्सीचे मुख्य कारण काय आहे? पर्याय एका संदेशाची पुनरावृत्ती करणे, बी संदेशातील अनावश्यक शब्द टाळणे, सी संदेशाची संक्षिप्तता वाढवणे, डी आहे संदेश जलद पाठवणे. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए एका संदेशाची पुनरावृत्ती करणे. एका संदेशाची पुनरावृत्ती करणे. रिडंडन्सी म्हणजे संदेशाच्या पुनरावृत्तीमुळे प्राप्तकर्त्याला संदेश समजण्याची शक्यता वाढते, यातून गोंधळ, आवाज किंवा अडथळ्यांचा परिणाम कमी होतो. आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 50वा, खालीलपैकी कोणता घटक प्रभावी संप्रेषणासाठी सर्वात महत्वाचा आहे? पर्याय आहे ए योग्य माध्यमाची निवड, बी स्पष्ट व संक्षिप्त संदेश, सी आहे सक्रिय ऐकणे, डी वरील सर्व. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व. प्रभावी संप्रेषणाची माध्यमाची निवड, संदेशाची स्पष्टता व संक्षिप्तता तसेच सक्रिय ऐकणे हे तिन्ही घटक अत्यंत महत्वाचे आहे. हे सर्व घटक मिळून संप्रेषण अधिक प्रभावी बनते. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहे ते सेट परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 मध्ये संप्रेषण कम्युनिकेशन संप्रेषणावरती जे आहे कम से कम 3 ते 4 प्रश्न विचारण्यात येतात. तर या टॉपिक्सवरचा तुमचा सराव झाला पाहिजे अशा पद्धतीनं मी तुम्हाला असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत आहे. तर असेच व्हिडिओ
तुम्हाला पुन्हा पाहण्यासाठी, नोटिफिकेशनद्वारे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलला, तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि कधी एखादी शब्द जे म्हणजे मिस्टेक होत असतात शब्दांमध्ये, इकडचा शब्द तिकडे, तिकडचा शब्द इकडे, किंवा पर्याय बदलत असतात, ते एखादी प्रश्नाचं उत्तर किंवा जो प्रश्न चुकीचा असू शकते. त्यामुळे अशा जर चुका जर घडल्या तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून सुधारणा करूया. तर मी अमित आडे इथंच थांबतो. अजून पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया. धन्यवाद मित्रांनो. ओके.